नमस्कार. आज आपण बघणार आहोत लोकरीपासून गुलाबाची फुले कशी बनवायची. त्यासाठी आपल्याला लागणार आहे पिंक आणि ग्रीन कलरची 4 प्लायरची थ्रेड, 2 mm ची नीडल लागेल. चला तर मग सुरुवात करूया. पहिले स्लिप नॉट करून घ्यायची आहे. टोटल 42 चेन्स, 42 चेन आपल्याला इथे करायच्या आहेत. आपल्या 42 चेन झाल्या आहेत. आता पहिली चेन सोडून दुसऱ्या चेनीपासून सुरुवात करायची आणि आपल्याला सिंगल क्रोशेट 41 सिंगल क्रोशेट करायचे आहेत. वन सिंगल क्रोशेट झालेत. आता 2 चेन करून घ्यायच्या आहेत आणि उलट्या साईडने फिरवून सुरुवात करायची आहे. आता आपल्याला एका सिंगल क्रोशेटमध्ये 3 डबल क्रोशेट करायचे आहेत. 1 2 आणि हा 3. आता 3 डबल क्रोशेट झाल्यानंतर आपल्याला एक सिंगल क्रोशेट करायचा आहे. पुढच्या सिंगल क्रोशेटमध्ये एक सिंगल क्रोशेट करायचा आहे. त्यानंतर खालचा एक सिंगल क्रोशेट आपल्याला स्किप करून त्याच्या पुढच्या सिंगल क्रोशेटमध्ये परत 3 डबल क्रोशेट करायचे आहेत. हे तिसरा 3 डबल क्रोशेट झालेत. आता पुढच्या सिंगल क्रोशेटमध्ये परत सिंगल क्रोशेट करायचा आहे आणि एक पुढचा सिंगल क्रोशेट स्किप करून पुढे हेच कंटिन्यू करायचं आहे. 3 डबल क्रोशेट एका सिंगल क्रोशेटमध्ये एक सिंगल क्रोशेट आणि परत एक स्किप करून परत पुढे असं रिपीट पॅटर्न करायचं आहे. आता आपल्याला छोट्या छोट्या पेटल्स दिसतील. अशा टोटल 14 पेटल्स आपल्या तयार होतील. आणि लास्टचा आपण सिंगल क्रोशेट करून घेत आहोत. परत 2 चेन करून टर्न करून घ्यायचं आहे. आता नेक्स्ट याच्यामध्ये एक डबल क्रोशेट, एक इनक्रीज डबल क्रोशेट, म्हणजे एकाच ठिकाणी 2 डबल क्रोशेट आपल्याला करायचे आहेत.
आणि परत एक डबल क्रोशेट. डबल क्रोशेट म्हणजे मराठीत आपण याला खांब म्हणतो. परत 2 चेन करून स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे. परत 2 चेन करून घ्यायच्या आहेत. एक डबल DC डबल क्रोशेट, परत एक इनक्रीज डबल क्रोशेट म्हणजे एकाच ठिकाणी 2 खांब घालायचे आहेत. जे टोटल आपले 4 खांब येतात. 2 चेन, 4 खांब, 2 चेन. या प्रकारे आपल्याला पूर्ण टोटल 14 पेटल्स करून घ्यायचे आहेत. पेटल्स झालेत तर दोरा कट करून त्याची गाठ मारून आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचं आहे. मी फक्त तुम्हाला दाखवते की कसं आपलं गुलाब दिसेल म्हणून. नंतर आपण पुढे व्हिडिओमध्ये बघणारच आहोत की कसं जोडायचं ते. हे बघा, आता आपलं क्यूटसं छोटंसं गुलाब तयार आहे. आता आपण त्याची खालची बाजू कशी करायची ते बघूयात. खालची बाजू तयार करण्यासाठी आपल्याला ग्रीन थ्रेड लागणार आहे. मॅजिक सर्कल तयार करून घ्या. त्यामध्ये आपल्याला एक चेन घेऊन टोटल 10 सिंगल क्रोशेट घ्यायचे आहेत. दहा सिंगल क्रोशेट झालेत. आता मॅजिक सर्कल क्लोज करून घ्यायचं आहे आणि आपल्याला ते 10 सिंगल क्रोशेट जॉईन करायचे आहेत स्लिप नॉटने. हे स्लिप स्टिच घेतलं की पुरं सर्कल तयार होतं. आता आपल्याला नेक्स्ट राऊंड आहे त्याच्यामध्ये परत एक चेन घ्यायची आहे आणि 10 इनक्रीज म्हणजे एका सिंगल क्रोशेटमध्ये 2-2 सिंगल क्रोशेट याप्रमाणे टोटल 20 सिंगल क्रोशेट आपल्याला करायचे आहेत. टोटल 20 सिंगल क्रोशेट तयार झालेत आणि आता परत स्लिप स्टिचने आपल्याला सर्कल पुरं करायचं आहे. आता थर्ड राऊंडमध्ये 6 चेन घ्यायच्या, 6 चेन्स टोटल घ्यायच्या आहेत आणि सुरुवात आपल्याला सेकंड चेन म्हणजे दुसऱ्या चेनीपासून करायची आहे. स्लिप स्टिच करायची आहे. नेक्स्ट चेनमध्ये एक सिंगल क्रोशेट, तिसऱ्या चेनमध्ये हाफ डबल DC म्हणजे हाफ डबल क्रोशेट करायचं आहे आणि उरलेल्या दोन्ही चैनीमध्ये 2 डबल क्रोशेट करायचे. म्हणजे पहिलं स्लिप स्टिच, नंतर सिंगल क्रोशेट, हाफ डबल क्रोशेट आणि 2 डबल क्रोशेट याप्रमाणे आपल्याला करायचं आहे. आता V आकाराप्रमाणे
पेटल तयार झाली आहे. आता 3 सिंगल क्रोशेट सोडून चौथ्या याच्यामध्ये स्लिप स्टिच घ्यायचे आणि परत रिपीट तेच करायचे. 6 चेन्स, स्लिप स्टिच, सिंगल क्रोशेट, हाफ डबल DC आणि 2 डबल DC. याप्रमाणे आपल्याला टोटल 5 पेटल आपल्या तयार होतील इथे. आणि जॉईन करताना फक्त लक्षात ठेवायचं की 3 सिंगल क्रोशेट सोडून चौथ्या याच्यामध्ये आपल्याला स्लिप स्टिच घ्यायची आहे. म्हणजे बरोबर टोटल 5 आपल्या पेटल्स इथे येतील. हे बघा आपल्या 5 पेटल तयार झालेत. आता आपण लाचची जॉईन करून घेतो. उरलेली आता थ्रेड कट करून घ्या. आता कसं जॉईन करायचं ते बघूया. तुम्ही ग्लू गनच्या हेल्पने सुद्धा हे रोज जॉईन करू शकता किंवा शिवूनही करू शकता, पण ग्लू गनने थोडं इझी पडतं म्हणून आणि छान लुकही येतं आणि ते एकदम बरोबर फिक्स्ड बसतं, हालत वगैरे नाही. हे बघा छोटंसं गुलाब तयार आहे. आता आपण त्याची खालची बाजू चिपकून घेऊया. ग्लू गनने चिपकून घेते. ह्या रोजचा वापर तुम्ही यू पिनमध्ये करू शकता. हेअर रबर बँडमध्ये पण हे खूप क्यूट दिसतात आणि मी असे खूप सारे रोजेस करून एक काहीतरी स्पेशल बनवायचा विचार करते. त्याच्यासाठी नेक्स्ट व्हिडिओचा वेट करा. थँक्यू.